तुम्हाला माहिती आहे माझ्यावर 70,000 कोटीचा भ्रष्टाचाराचा आरोप झाला ना. ज्यांनी ज्यांनी केलं त्या सगळ्यांच्या बरोबर मी सरकारमध्ये आहे का? आहे ना. शेवटी कोर्ट केस अजून विचाराधीन आहे, अजूनही कोर्टात निकाल लागले नाही आहे. त्यामुळे मला असं वाटतं अजितदादांनी अशा गोष्टी किमान अजितदादा तसे प्रगल्भ लीडर आहेत, त्यांनी अशा बाबी एवढ्या छोट्या निवडणुकीमध्ये काढणे. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही मला किती वर्ष ओळखता? 35 वर्ष ओळखता. 35 वर्ष ओळखता ना. मी कधी ह्या गोष्टीचं समर्थन केलं? कधी केलंय? आणि आता मी तुम्हाला कुठल्या प्रकारे मी 3 संपलं की अजून माझ्याकडे यादी आली नाही. मला खरं थोडी उशिरा प्रेस, मी पुण्याला प्रेस देणार त्याच्यामध्ये दाखवेल ना. राष्ट्रवादी तुतारीचे उमेदवार कुठले, राष्ट्रवादी घड्याळचे उमेदवार कुठले, आणि सचिन खरातांनी दिलेले उमेदवार कुठले ते मी दाखवेल ना. काय काय बर, उद्याच्याला गुन्हा कुणावर झाला तर गुन्हा सिद्ध व्हायच्या आधीच तो दोषी असतो का? असतो. तुम्हाला माहिती आहे माझ्यावर 70,000 कोटीचा भ्रष्टाचाराचा आरोप झाला ना. ज्यांनी ज्यांनी केलं त्या सगळ्यांच्या बरोबर मी सरकारमध्ये आहे का? आहे ना. अजितदादांना मी काही सूचना देईल किंवा त्यांना काही सांगेल एवढा मोठा मी नाही, पण आमच्या महायुतीच्या समन्वय समितीत, ज्या समितीत मी स्वतः आहे, त्या समितीत हे ठरलं होतं की मित्र पक्षामध्ये लढताना, मैत्रीपूर्ण लढताना कोणत्याही पद्धतीची टीका टिप्पणी, कुठल्याही प्रकारचे मनभेद होणार नाही याची काळजी आम्ही समन्वय समितीमध्ये घेतली आहे. ती काळजी अजितदादांनी घ्यायला पाहिजे होती. अजितदादा असे का बोलले हे मला माहिती नाही, पण अजितदादांनी ठरल्याप्रमाणे वागायला पाहिजे होतं. मी आधीच सांगितलं ते कसे वागले, का वागले मला याची माहिती नाही, पण खऱ्या अर्थाने अजितदादांनी असं नको बोलायला पाहिजे. ते महत्त्वाचे नेते राज्याचे आहे, त्यांना मी फार काही सल्ला देणार नाही, पण पिंपरी चिंचवडमध्ये अनेक वर्ष अजितदादाही सत्तेमध्ये होते. आता मागं पानं पलटले, आम्ही मागचे पानं काढले, तर त्यांनाही बोलता येणार नाही. त्यामुळे आता माझी काही इच्छा नाही, आमची काही इच्छा नाही पानं पलटवायची. अजितदादांनी कृपया समन्वय समिती ठरल्याप्रमाणे ते पुढं जसे वागतील अशी आमची अपेक्षा. माझ्यावरती 70,000 कोटीचा घोटाळाचा आरोप केला, त्यांच्याबरोबरच आज मी बसलेलो आहे. ठीक आहे, ते काही खूप काही अभिमानास्पद नाही आहे. कोर्टामध्ये जे काही केस चालू आहे त्यातले जे काही निकाल येतील त्यावरच आपण पुढे जाऊ. शेवटी कोर्ट केस अजून विचाराधीन आहे, अजूनही कोर्टात निकाल लागले नाही आहे. त्यामुळे मला असं वाटतं अजितदादांनी अशा गोष्टी किमान अजितदादा तसे प्रगल्भ लीडर आहेत, त्यांनी अशा बाबी एवढ्या छोट्या निवडणुकीमध्ये काढणे आणि एका महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये मनभेद तयार करणे हे काही मला वाटतं योग्य नाही आहे. अजितदादा याचा विचार करतील. बोलता येईल खूप आहे, पण आज ते दिवस नाही, योग्य एवढे बोलू.